केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। आपण पाहतोय की ठिकठिकाणी आता त्यांच्या स्वागताचे बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आलेले आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे। सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ते थांबणार आहेत। आज रात्री 9च्या दरम्यान त्यांचं मुंबईमध्ये आगमन होणार असल्याची माहिती आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे। कुठलाही व्यत्यय त्यांच्या येण्या जाण्यामध्ये येऊ नये याची देखील पावलोपावली दखल घेतली जाते। आपण पाहतोय की शनिवारी त्यांच्या उपस्थितीत 2 महत्त्वाचे कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडणार आहेत आणि त्या अनुषंगाने आता ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। अमित शाह यांच्या हस्ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। सहकार क्षेत्राला बळकटी देण्याच्या दृष्टीनं स्थापना करण्यात आलेल्या संस्थेच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अगदी दिमाखात पार पडला जाईल असं बोललं जातं आणि यासाठी ते उपस्थित राहणार आहे। यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई शेअर बाजारातील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित कार्यक्रमाला देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। या दोन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून ते संवादसुद्धा साधणार आहे। त्यांच्या मुंबईत आल्यानंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठीसुद्धा त्यांच्यासोबत होणार असल्याची माहिती आहे। आज रात्रभर देखील उशिरा त्यांच्यासोबत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होतील अशी माहिती आहे। त्यामुळे नेमकं या भेटीगाठीनंतर काय महाराष्ट्रामध्ये घडणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।